लय अवघड झालं दादा. मला 12 महिन्यातला सगळ्यात आवडता महिना कुठला असेल तर श्रावण. तेवढा एकच महिना आवडतो मला दादा. तेवढ्या एकाच महिन्यात माणसं होत्यात. बिचाऱ्या कोंबड्या सुखानं झोपत्यात दादा. बकरी बोकडी आनंदानं श्वास घेतात दादा. नाही तर 11 महिने त्यांना लय त्रास आहे दादा. लय त्रास. युक्त आहार विहार आहे ना इंद्रियाशी सार. खाताना जरा विचार करा, पचवणारा विठ्ठल आहे. असं तसं पचवणार. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्यम चतुर्विधम. पचवणारच मी आहे. खाताना विचार करा, बलत पचवणार. म्हणून विनंती, धर्म जपा. आता अवघड होईल अवस्था एके दिवशी आपली. या पुन्हा एकदा आपल्यावर दुसऱ्याचं राज्य येईल. विनंती माझी जपा या विषयाकडे. मग आम्ही विचार केला, माय बापा अहंकार जाणणं सोपं आहे का? अगदी सोपं आहे. आता कुठे धावे म्हणत तुझे त्या पद्मावती आईच्या चरणाशी मस्तक ठेवावं, एवढं सगळं करायचं. महाराज मैत्रिणीला सांगते मला असा त्रास आहे तसा. तुम्ही जागेवर आले ना. मैत्रीण सुरुवातीपासून बसली बरं का नदीच्या काठावर महाराज. आणि दुसऱ्या मैत्रिणीला केव्हापासून घरानं सांगती? कीर्तन झाल्या, सुरू झाल्या. हा महाराज 10:30 पासूनची घरानं सांगायचं चालू आहे. 12 वाजल्या तरी घरानं थांब ना. म्हणली तुझं म्हणणं काय? म्हणली सगळं सहन केलं असतं, फक्त ज्या दलिंदरावर विश्वास ठेवून लग्न केलं त्यो नीट पाहिजे होता. त्यो सगळ्यापेक्षा भिकारी आहे. पण आता मला जगायचं. आता याच नदीत उडी मारते, ती वेगळं जाते. महाराज ती मैत्रीण म्हणली, मैत्रीण हुशार होती, म्हणली आत्महत्येसारखं दुसरं महापातक आपल्या संप्रदायात नियम आहे. आत्महत्या करणाऱ्यानं ज्यानं केली त्याच्या मातीला सुद्धा जायचं. त्याचं सगळं पाप आपल्या मस्तकावर बसते. ते माणसाला भाऊकी असल्यावर जावं लागतंय. त्याला बी एक उपाय आहे, पण ती पुढच्या वेळेस सांगते त्याला वेगळं पाकिट लागतंय. असं काय नाही बरोबर का? सोपा उपाय. हरी उच्चारणी आनंद त्याचं नाम घ्या, सगळं पाप मरतंय मायबाप. या विषयाकडे मग मरायचं नाही, आत्महत्या करायची, जगून दाखवायचं. मग काय करू? एवढा त्रास कसा सहन करू? तू सांग. तू माझी मैत्रीण आहे, तू माझी सखी आहे, तू सांग कसं करू? ती म्हणली कानीकडे घे, कानीकडे घे. हे पिसोळीच्या बाया कानीकडे घे. ह्यांना नाही ऐकू गेलं पाहिजे. तुम्ही कानीकडे घे, कानीकडे घे. कानात सांगते ऐक. तू कशाला मरती? तू मर. हे काम कर, तू सगळी मार. तू कशाला मरती? तू सगळी मार. अगं मारायचं काय नाही, मी मारली बी असती. मैत्रीण काय म्हणती? इतकासा सुरुवात झालाय, मी मारली बी असती, पण मी मारल्यावर पहिली माझी ओवी ग येरवाड्याच्या जेलात ग, दुसरी माझी ओवी ग जमानत कुणी देईना ग, तिसरी माझी ओवी ग डायरेक्ट फाशीला ग, चौथी मला आठवना, तिसऱ्या कशा बशा जुळवल्या ग, तीनच कशा बशा जुळवल्या, चौथी काय मला येईना माझ्या बाप बरं काय. अशा बघा काय मला परवडायच्या. अगं मार म्हणजे तू मार नाही. तिथं पद्मावती आई नावाचं फार सुंदर मंदिर आहे पिसोळीत. अगं तिथं साक्षात देवी मातेचा अवतार आहे. लय जागृत देवस्थान आहे ग. अगं माझं सांगते, माझी बी लय दुःख त्या पद्मावती आईनं निवारली. अगं लय अनुभव आहे. अगं लय जणांचं दुःख त्या पद्मावती आईनं तिच्या पदरात घेतलं. माझा अनुभव आहे, माझा विश्वास आहे. तुझं दुःख सुद्धा ती तिच्या चरणावर साठवून घेईल. फक्त तू तिच्याकडे जा, तू त्या पद्मावती आईकडे जा आणि तिला माग. सत्वर सासू माझी चाचकरी तिकडच खपली तिला, सासू माझी फडफड बोली फडकी करत तिला, गिरगिर करत भरूच भाऊ दे त्याला, नवरा मारून दादला मारून होती देईन मोकळी कर ग मला. अजून काय एकाच्या गर्दनी सगळीच जाऊ दे, एकटीच राहू दे मला.
स्वतःची ओळख कशी होईल? अगदी सोपं आहे. त्या आई बाबांचं नाव घ्यावं, स्वतःची ओळख होते. कशी घ्यायचं मी सांगते ना. दोन्ही हात वर करा. संपत आलं. दोन्ही हात वर करा. दोन्ही प्रेमाने आपल्याला आई जगदंबेचा जागर करायचा आहे, जिच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, तिचं नाव. पुरुष मंडळी, तुम्हाला काही देवी टोचती का? अरे मग घ्या ना दोन्ही हात वर प्रेमाने. लक्ष्मी शारण सीतापती रघुवीर समक्ष बघायची नाही. काही नाही, तुमचं प्रेम आहे. फक्त विनंती, कीर्तनामुळं कीर्तनकार मोठा होतो. कीर्तनकारामुळं कीर्तन कधी मोठं होत. समदृष्टी घेता समान श्री हरी शब्दमावरी हरी ताकद लक्ष. आई बाबाने भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा, सुख समृद्धीचा जोगवा आमच्या पदरात टाक आणि आम्हाला तुझ्या पायाच्या जागेपाशी पवित्र बनवून ठेव. आम्हाला त्या पात्रतेचं बनव की आम्ही तुझा जागर करू शकू आणि त्या जागरामध्ये आम्हाला सावध कर माय, हीच विनंती आहे. कधी सावध व्हाल? फक्त मुखात त्याचं नाम. विठोबाय पद्मावती आई माते चरणाशी सेवा करणाऱ्या संयोजक, आयोजक, नियोजकातून उपस्थित. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाही बरं का आयोजक. खारीचा ना खारीचा वाटा ज्यांचा या कीर्तनात आहे. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाही, पण दादा तुम्ही आई भवानी समोर कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक आहे दादा. ही परंपरा तुम्ही जोपासली ना. निंद्राज दादा, पंढरी भाऊ, माझ्या क्षेत्रात मला उशीर व्हायचं कारण सगळ्यात मोठं काय होतं तर अख्ख्या नवरात्रात अख्ख्या देवी समोर निस्त्याच बाया होत्या आणि इतकं ट्रॅफिक जाम होतं त्या फुरसुंगी गावात. तर प्रत्येक स्टेजवर नाचत होते, प्रत्येक स्टेजवर, प्रत्येक हिंदी गाणे, लावण्या हेच चालू होतं दादा. इतकी बघायला माणसं. आणि वाईट हेच वाटतं दादा, आपल्याला आपली लेक नाचवायची तर आईच्या गाण्यावर नाचवावी. एवढ्या बारक्या बारक्या पोरी बायांनी त्यांना नटवलं लावण्यावर नाचवित होत्या.
तुम्हाला विचार नाही का वाटत की याचं भविष्य काय होईल पुढे जाऊन? तुम्हाला कधी वाटलं नाही का आपली पोरगी कीर्तनात टाळ घेऊन उभा करावी, आपली पोरगी एखाद्या शाळेमध्ये भाषणाला उभा करावी? वाटलं नाही का कधी का आई? पोरीचा साज हा तिचा कमीपणा नाही, पोरीचं दिसणं हे तिचं सामर्थ्य व्हावं एवढी ताकद तिला द्या ग बाई. तिचं देखणं स्वरूप जगाने कर्तृत्वाने बघावं. तिच्या फक्त दिसण्यावर लोकांनी जाऊ नये, तिच्या कर्तृत्वावर लोकांनी जावं. आणि आई खरं सांगू, आईनं आपल्याला जन्माला घालतानाच फार सुंदर घातलंय, फार. आपण नटलं सवरलं आवरलं पाहिजेच, आपला साज शृंगार आपण केला पाहिजेच, ते आपलं कर्तव्य आहे. पण आईनं आपल्याला जन्माला घालतानाच सुंदर घातलंय. आपलं सगळ्यात मोठं सौंदर्य आहे की आईनं आपल्याला आई बनण्याचा अधिकार दिलाय. किती मोठं सौंदर्य बघा. त्याची मर्यादा ठेवा पोरांनो. फक्त आई सुंदर मकर सजवून घटावर बसवली म्हणजे स्त्रीचा सन्मान झाला असं नाही. घरातली बायको, घरातली बहीण, घरातली आई प्रत्येकीलाच मान द्यायला शिका. कॉलेजमध्ये चलता बोलता पोरींकडं, आपल्याकडं बघितल्यावर पोरींना सुरक्षित वाटावं एवढं सुंदर जीवन जगा. ह्या सगळ्या मायमावल्या कीर्तना उपस्थित चरणावर शतशः प्रणाम. आई भवानीचा अवतार आहे तुम्ही. हे सगळे टाळकरी, लहान लहान लेकरं, आमच्या नंदराजदांच्या संस्थेतले. माऊली तुमच्याकडनं संप्रदायाची पालखी पेलवून घेतो ही ताकद तुम्हाला दिली. माऊलींनी फार भाग्यवान केली. आमच्या नंदराजदांनी आळंदीमध्ये ही गोड संस्था. सोपं नाही दादा, लय अवघड आहे. आम्हालाच विचार भाऊ का येतानाच म्हणलेलं लय अवघड आहे, आता काय करता. पण आलेल्या भोगाशी असावे सादर. मी मगाशीच म्हणलं ना, लोकांनी आपल्या अपयशाची वाट बघावी आणि माऊलींनी आपल्याला यश द्यावं, हीच माऊलींची कृपा आहे आपल्याला. गेले 2.5-3 तास झाले लेकरं उभं आहेत, त्यांच्या चरणावर शतशः प्रणाम. उत्कृष्ट मधून गावादार हा सार्थक महाराज नंतर भाऊच आहे का? अरे वा. हे काय आहे ना, हे फळ कशाचं आहे तर हे फळ संप्रदायाचं, मुळाचं आहे. हे गाव आहे का? सार्थक नाव आहे. तुमचं नाव घेऊन मला सार्थक झालं, तुमचं नाव विचारून मला सार्थक वाटलं. इतकं गोड नाव. आणि संप्रदायाची नावं बघा, नंदराज, सार्थक, पंढरी भाऊ, नावं बघा सोपी असतात. कारण त्यांना माहिती आहे देवाचं नाव तोंडात कसं आलं तरी हरकत. जुनी नाव, ए नामदेवा, ए नारायणा, ए विठ्ठला, ए पांडुरंगा, ए दत्ता, कोण वय बी म्हणू नका अशी नावं. आता नावं इतकी स्टँडर्ड आहेत की म्हातारीला 4 वेळा घातलं तरी चुकीचंच येते, तिला मेळच लागत नाही नेमकं नाव काय. इतका प्रॉब्लेम होऊ नये. देवाचं काहीतरी त्यात तथ्य असावं, असं नाव असावं विनंती. एक गोड गायनाचार्य हरिभक्त परायण कापसे महाराज, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. अगदी गोड आवाज आहे तुमचा. त्याचबरोबर हरिभक्त परायण गणेश महाराज, तुमच्या नावातच गणेश काय बोलणार. तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. सर्वच महाराज मंडळी, व्यासपीठावरील सर्व संप्रदायातील वरिष्ठ मंडळी, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. या लेखीचा काही चुकला असेल तर क्षमस्व. ज्यांच्यामुळे सेवा गोड झाली असे आमचे नंदराज दादा, ज्यांची वारकरी संप्रदाय संस्था आहे, जिथे वारकरी शिक्षण दिलं जातं. महाराज ही लेकरं पुढे जाऊन पैसा कमावतील नाही कमावतील, पण जिथं असतील घरात मायबाप आणि घरात धर्म असेल हा विश्वास मी देते. विश्वास आमच्या चरणावर शतशः प्रणाम आहे तुमच्या. अगदी गोड पखावाज वादन ते करतात. त्याचबरोबर विनेकरी दादा, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. माझे वडील ज्यांच्यामुळे मी घडले उभा राहिले त्यांच्या चरणावर शतशः प्रणाम. त्यांच्या ऋणामध्ये ऋणी आहे मायबाप. सिस्टीमवाले दादा, कॅमेरावाले दादा, सगळ्यांचे मनस्वी आभार. तुम्ही मायबाप इथे जमलात, एवढे वेळ थांबलात, आत्मीयता दादा. माझ्याकडनं येण्यासाठी वेळ झाला त्याबद्दल क्षमस्व, पण तुम्ही माझा शब्द राखलात त्यासाठी तुमच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. माझी लाज राखली तुम्ही. आता मी यायच्या आधी जर मंडप रिकामा झाला असतं तर लय हाणलं असतं मला हिंदी मायबाप. त्याच्यामुळे तुम्ही माझी लाज राखली शब्दांनी, असं नाही शब्दांनी मायबाप बरं का. त्याचबरोबर तुमच्या शतशः प्रणाम. ज्यांच्यामुळे मला सेवा करण्याचा योग आला असे आमचे पंढरी भाऊ. म्हणजे आता पंढरी दादा कशी माणसं आहेत. आता कीर्तनाचं कसं असते नंदराज दादा, पंढरी दादा, कीर्तनकार माणसांचं कसं असते. कीर्तना दिवशी लय माणसं फोन करतात, ताई कुठवर आला, कसं आला, कुठवर आला. पण कीर्तन नसताना जी माणसं फोन करतात ती ही माणसं आहेत माझ्या बरं का, जी माझी विचारपूस आपुलकी तेवढ्याच प्रेमानं. गेल्या वेळेस मी भाऊंकडे आलते आणि माझी तब्येत लय खराब होती. काय होतं कीर्तनानं इतकं दमतं ना की शरीरात ताकदच राहत नाही. आणि कधी कधी आमची आई म्हणते तुला नजर लागते, कधी कधी, रोज नाही लागत माझ्या बरं का, तर कधी कधी लागते म्हण. आणि मग ती आमची आई म्हणली की तुला नजर लागली म्हणून तुला लय ताप आली. मग आमच्या भाऊंच्या
म्हणजे माझ्या वहिनीनं नजर काढली, मग थोडी ताप कमी झाली. इतकी ताप आली होती, फोन 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 शरीर करत होतं. कसं बसं कीर्तन केलं तरी बी आम्ही गणपतीतलं पहिल्या दिवसाचं केलं कीर्तन. पण भाऊंनी आवर्जून मला दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी फोन केला, ताई लय वाईट वाटलं म्हणून तुम्हाला बरं वाटत नव्हतं, आता बरं वाटतंय का? त्यांच्या विचारण्यालाच मला अर्ध बरं वाटलं माय बाबा का. म्हणलं आपल्याला विचारणारा घरचं सोडून कुठेतरी आहे तेच बरं वाटण्याचं आहे. कारण ही नाती माऊलींच्या कृपेनं आणि पांडुरंगाच्या नामानं भेटलेली आहेत. मला फार अविस्मरणीय आणि सोनेरी नाती आहेत. तुमचं माझं नातं त्या माऊलींच्या कृपेनंच भेटलेलं आहे मला. आणि हे नातं असंच टिकावी विनंती माझी. आणि ते नातं तुम्ही विश्वासाने टिकवलं म्हणून कौतुक आहे तुमचं माय माऊल्या हो माय बाबा. तुमच्या चरणावर प्रणाम. लय बोलत नाही तुम्हाला कवा सुटणं असं झालं याचं मला जाणीव आहे.